पट्टा मिळाला हो की वरचा शेंडा थांबते आणि हो. खालच्या फळफांद्या वेगात वर येतात म्हणजे स्पर्धा करतात ना बरोबर. हवेचं, सूर्यप्रकाशाचं. हो आणि मग आपला पट्टा मिळून जाते. मग आता हे 7चा पट्टा आहे तर हे फांद्या जास्त वाढत नाही आता. हो परंतु हे पट्टा तुमचा 4चा आहे ना, हे लहान आहे. हे पट्टा लवकर मिळते. मग याचं जे आहे ना पहिला कट हो. करायची, हे थोडीशी मोडली कुठे कुठं कट हो. करतात. हे आहे ना याचं, हो हो हे फांदी अशी मुरकून द्यायची. अच्छा हे मुरकून घे. तर हे असं आता काल मुरकू दिलं. हो हो म्हणजे असं येल होऊन पुन्हा जड होते ना, हो मग हे शेंडा जे आहे ना कट हो. नाही करायचा आहे ना. हो ते कारण काय की ते सूर्यप्रकाशात तुमची मोकळी हवा वरून घेणारी आहे की नाही, हम्म. ते या शेंड्या मार्फतच घेते ना. हम्म. आणि म्हणून काय झालं की मधातल्या बाजूला त्याच्यात एक सूर्यप्रकाश भेटते हो. 5 मध्ये. हो परंतु आता हे जे माल आहे ते सुद्धा बोनस आहे, याचं काय देणं घेणं नाही की बरं. केव्हा पाऊस जास्त आला तर केव्हा खराब होते, काय होऊ शकतं काही होऊ शकतं ना. हो परंतु आता येथून जे कट केले हो येथून हो येथून वर 35 फळ फांद्या पाहिजे. अच्छा नाही ते बोगस आहे. पण निघणार का आता? नाही ते बोगस झालं. नाही ते पहिलं झाड आहे. आता 200 वाले ना, हो. तर आपण पकडायचे की 150च पकडायचे. हो 50 सोडून द्या ना, 150च हो. पकडायचे. 150 जरी झालं तरी 750 ग्राम तर वरच निघतील. बरोबर आणि मग याचं जे आहे ना की याला सूर्यप्रकाश मोकळा भरपूर भेटत हो असल्यामुळे यातला 100% माल आहे ते पकते. बरोबर आणि मधातला मालची गॅरंटी नाही ना. हो आणि म्हणून याचा जिथून कट केला आपण हो तिथून इकडं 35 फळ फांद्या लावायच्या. आता हे धरा, याला 25 लागणार नाही का? सहज हे पण हे 2 हो 4 चार हो आता 25 चूक 100 होतेच ना. हो. आता हे पाणी हे केवढं फांदी आहे ना. हो आता किती आहे त्याला एक मोजून पाणी वजन एखादी हे फळफांदी मोजलेलं 35 येते मोजले का तुम्ही? हा हे 35 येते मोजलंय का? हा मोजले ना मोजले का? हनुमान बसल्या आता बसल्या हिला मोजले ना 35 पडतात, हो. तिला पण जास्तच येईल. हो मग आता 35 झालं ना, 70 हो. आणि 70 ही एक हा म्हणजे आता येतं 4-5 हा. हा 30 जरी धरल्या तरी हा. 4 फांद्याला किती व्हायला? 12 120 बोंडच खालीच व्हायला. बरोबर निसर्गाने दिलेला आहे ना, बरोबर ते महत्वाचं आहे की नाही. म्हणून हा. कट काही याला काही जरा नाही. कारण याची जी शेंडा आहे ना, आपण सूर्यफूल काऊन म्हणतो, कारण हा, ते ते सूर्याभोवती फिरते. फिर- प्रत्येक पीक त्याच पद्धतीने ते पण आपण त्याच्याकडे लक्ष करत नाही. कापसाचे पीक आहे ना त्याच हा. पद्धतीने. आता याचा जे वरचा जे टोक आहे ते ज्यावेळेस सूर्य उगवते हो त्यावेळेस हे टोक त्या सूर्याकडे असते. सूर्याकडे झुकत आता तुम्हाला पहा ना, इकून दिसायला का माल, पण असं पाहिलं की पूर्ण माल दिसायला. माल दिसेल बरोबर आता कारण काय की आता हे कोणीकडे गेलं टोक्याचं, सूर्याकडेच गेलं. हा. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फिरत राहते ना. हो एखाद्या वेळेस 3 फूट 4 फूट 5 फूट कापूस असते की नाही, हो तर सूर्यावर असा मोठा ढग आला, आता पाण्याची वरती गेली बरोबर गेले ना, वरती डोपा गेले ना, असे झाले. तर अशा वेळेस मला बरेच शेतकऱ्याचे मग कापूस खूप चांगला होता, आता काय झाले की त्याची पानं ती वरतीच घेणे होते. हम्म. काय म्हणतो पाय एखादा सूर्यावर ढग आहे तर मग ते बरोबर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे सूर्याचं आणि कापसाचं केवढं मोठं नातं आहे. हा. आणि म्हणून काय झालं की एक तर अन्नद्रव्य एक तर जमिनीतून घेते, हो नाहीतर या टोक शेंड्याकडून हा म्हणजे पानाचं अन्नद्रव्य तयार होतं ना खरं तर हा अन्नद्रव्य आहे. प्रकाश पानाचं संश्लेषण खरं जेवढं पानातच पानं आहे. चांगली हो तेवढा कापूस चांगला. बरोबर मग आता एखाद्या वेळेस काय होते की जमिनीमध्ये वापसच होत नाही, खूप पाणी असते, तर त्यावेळेस ती मुळे असतात ना पांढऱ्या मुळे हो. वर येतात, कारण हो. त्याला श्वास घ्यायचं म्हणत नाही, बरोबर. म्हणून ते वर येतात. त्यावेळेस काय होते की 70-80% तिचं अन्नद्रव्य घेणं बंद होते ना. मग काय करते की टोका शेंड्याकडून मार्फत घेते. बरोबर आणि एखाद्या वेळेस काय होते की 7-8 दिवस जर ढग वातावरण जर बोगस असलं समजा, हो. खालून पाणी, तर मग उबळतेत ना, कारण त्याला श्वास घ्यायचं म्हणत नाही. आणि मग काय झालं की हे आता तुम्ही इतक्या लांबून आले ना, आता तुम्ही एक प्रकारचे आपण 4-5 क्विंटल उत्पन्न जरी वाढलं तरी बस झालं ना. हम्म. चला बुवा अमृतला 50-40 सांगते, तर डोक्यात जरी झोडत असेल समजा हो तरी आमचं 5 क्विंटल उत्पन्न वाढले तरी बस बस झालं. झालं हा या आशेनं आले ना, हा. म्हणजे आपण एक स्वार्थीच आहोत की नाही. स्वार्थी हा बरोबर मग आता हे कापूस पहा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फिरते, म्हणजे हे स्वार्थी नाही का? स्वार्थी कारण याला काय सूर्यप्रकाशातून हवेतून जे घटक घ्यायचे असत ना, हा. ते शेंड्या पाठवून घेते ना. बरोबर आणि मग शेतकरी काय करते, हे शेंडाच कट करते. हम्म. त्याचं काय झालं की अस्तित्व खतम झालं. आणि सर्वात जर उत्पन्न असेल तर या फळ फांद्यावर आहे. आता तुम्ही मोजलेच ना, 35 हा. पर्यंत गेले, आणखी 15 फांद्या तर लागतात ना सर, हा. म्हणजे 50 फळ फांद्या, 40 जरी फळ फांद्या लावल्या 5 बोंड म्हणजे तर 4-25 200 बोंड होते. हो बरोबर आहे की नाही. आणि मग काय झालं की ज्यावेळेस 5 फूट झाले की शेंडे खुडा म्हणतो आपल्याला. ज्यावेळेस शेंडे खुडतो त्यावेळेस त्याला 18 ते 20 फळ फांद्या त्याचा. हो
आणि मधात माल कवा लागते कवा लागत नाही, पण 100% वरे सूर्यप्रकाश भेटते नाही ना, त्याचा माल लागते 100%. आणि ज्याचं माल लागते तेच आपण फांदी कट केली. आहे की नाही. दुसरी गोष्ट की आपण म्हणतो की नाही, उत्पन्न जे आहे ते फळ फांद्यावर येते. 50 तरी फळ फांद्या असा पाहिजे. तुम्ही 40 लागले खूप झाल्या. आता त्याला 20 फळ फांद्यावर आपण कट केलं, तर 20 फळ फांद्याचं जे वरचे आहे ना, ज्याचा माल जास्त लागते, त्याचं आपण कुटुंब नियोजन केलं ना. आणि त्याचं एक तर अस्तित्व बी खतम केलं. म्हणून त्याला कोणतं खोडकाळ करायचं म्हणा काही नाही. म्हणून त्या पद्धतीने त्याला सूर्यप्रकाश कसा भेटणं महत्वाचं आहे. त्याला आपण जे खत सांगतो तुम्हाला भारतात एक सांगत नाही, ते डिस्टन्सच्या हिशोबाने खत टाका. पानं खूप बारीक असले पाहिजे. पानं मोठे पडले तर सुपर फॉस्फेट जास्त झालं, नत्र जास्त आलं तर डिस्टन्स वाढलं. समजा 4-4 इंच पडते, एक 6 इंचाची टिचू पडते.